त्याची आरती होताना पाहायला मिळेल आणि विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। बर, अभिषेक, आपण जसं बघतोय की यावर्षीचे स्वयंचलित तराफे हे या मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं आणि हे अतिशय अत्याधुनिक तराफे आहेत। या संदर्भात देखील माहिती मिळाली होती। नेमकी काय अडचण आली तराफ्या संदर्भात? नक्कीच भरतीची वेळ होती आणि या भरतीची वेळ असल्यामुळे लालबागच्या राजाचा जो हा तराफा आहे तो पाण्यात उतरल्याच आपल्याला पाहायला मिळालं। काहीसा उशीर हा पोहोचण्यासाठी झाला आणि त्यामुळे एकूणच भरतीची वेळ असल्यामुळे पाण्यामध्ये उतरल्यामुळे जो तोल आहे तो कुठंतरी आपल्याला येताना पाहायला मिळत नाही आहे। एक अंदाज तो येताना दिसला नाही आणि त्यामुळे कुठंतरी अडचणीला सामोरं इथं जावं लागल्याचं दिसतं आहे। मात्र एकूणच सध्याला आभूषण असतील किंवा इतर जे सोपस्कार असतील ती सगळ्या पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एकूणच लालबागचा राजा देखील आता आपल्याला मार्गस्थ होताना दिसेल। बर बर, अभिषेक, या तराफ्यांसंदर्भातली आपण अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊयात। तर गिरगाव चौपाटीवर हा दरवर्षी उसळणारा मोठा भक्तिसागर असतो आणि त्यात सर्वात महत्त्वाचं असतं ते अतिशय सुरक्षितपणे हे विसर्जन होणं एवढ्या भव्य दिव्य मूर्तींचं, आणि त्यामुळे त्यासाठी अत्यंत अत्याधुनिक असे तराफे बनवण्यात आलेले आहेत। आणि यावर्षीचा तराफा हा काहीतरी विशेष आहे, स्वयंचलित तराफा तो असणार आहे। आणि हा तराफा फक्त जलवाहनच नाही तर भक्तिभाव आणि सुरक्षितता, तंत्रज्ञान यांचा सुद्धा आगळा वेगळा संगम असा आहे आपण म्हणू शकतो। कारण पूर्वीच्या मागच्या वर्षीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट आकाराची या तराफ्याची रचना आहे आणि त्यामुळे समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या सहाय्याची सुद्धा या तराफ्यांना गरज भासणार नाही असं सुद्धा आपल्याला समजतंय। कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतःच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करणार आहे आणि विसर्जन क्षणांचा भार सांभाळताना तो स्थिर राहावा यासाठी विशेष अभियांत्रिकीचा वापर सुद्धा या तराफ्यांमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच एवढी मोठी प्रचंड गर्दी आणि भव्य दिव्य अशा मूर्त्या आणि त्याला समुद्रात विसर्जन करण्यासाठी अतिशय सुरक्षितपणानं त्याचे तराफे सुद्धा महत्त्वाचे आहेत। आणि अगदी काही क्षणात आता हा लालबागचा राजा विसर्जित होईल, कारण ही मिरवणूक तब्बल 22 तासांपासून सुरू आहे। अतिशय संथ गतीने ती पुढे जाते, परंतु या मिरवणुकीत भाविकांचा उत्साह, जल्लोष काहीही कमी झालेला दिसत नाहीये, कारण तेवढ्याच प्रचंड संख्येनं हे भाविक सध्या गिरगाव चौपाटीवर सुद्धा दाखल झालेले आहेत। काल दुपारी 12 वाजता लालबागचा राजा हा मंडपामधून मिरवणुकीसाठी बाहेर पडला। मजल दरमजल करत तो गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे। हे 10 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 21 ते 22 तास या मिरवणुकीला लागलेले आहेत आणि ही मिरवणूक आता सांगतेच्या टप्प्यावर आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि अगदी काही क्षणात आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। अत्याधुनिक असे स्वयंचलित तराफे आहेत आणि त्यामुळे ह्या विसर्जन मिरवणुकीला सुरक्षितपणे त्याची सांगता होईल याची काळजी घेतली जाते। लालबागच्या राजाच्या मूर्तीवरली आभूषणं आता काढण्यात आलेली आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आता या मूर्तीची आरती सुद्धा होईल। कोळी बांधवांकडून या आरतीचा कुठेतरी कोळी बांधवांना विशेष असा मान या आरतीच्या माध्यमातून दिला जाईल आणि त्याचमुळे मुंबईचा हा लालबागचा राजा आपल्या असंख्य भक्तांसह, आपल्या भाविक भक्तांच्या प्रचंड श्रद्धेसह हा आता विसर्जित होईल। अगदी काही क्षणात विसर्जनाचा टप्पा आपण बघणार आहोत। तर आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात।